उत्तर हवं असेल तर टेरेसवर ये. मीरा, तुझं उत्तर मिळालंय ना, पण मला ते तुझ्या तोंडून ऐकायचं. तुझी म्हण ना, आय लव्ह यू. साठेबाई, मीराला बघायचंय का? सेम टू सेम माझ्यासारखी आहे मीरा, आणि तिला जे काही विचारायचं ना ते मला विचारा. म्हणजे कसं, माझ्या शब्दाबाहेर नाहीये माझी मुलगी. तुम्ही त्या देशपांडेंकडे आला होतात भाचीचं स्थळ बघायला? हो, त्या मुलीच्या डोक्यावरती जरासा परिणाम झाला, आणि त्या मुलीची मावशी तर कोणता तरी बकरा शोधते तिच्यासोबत लग्न लावायला. काय मग, काय प्लॅन आहे? आज आमची सॅलरी झाली, माझी पहिली सॅलरी. अभिनंदन. थँक्यू. आणि या सॅलरी मधून मला तुझ्यासाठी काहीतरी घ्यायचं. तुझ्या आईचा आवडता रंग कोणता रे? मला वाटतं तिला पेस्टल कलर्स आवडत असतील ना. तुला कसं कळलं? तू कसा असा अगदी शांत, अदबशीर, सॉफ्ट स्पोकन. आईचेच गुण उतरले असतील ना तुझ्यात. माझ्याकडे दुसऱ्या कोणाची तरी बॅग आली आता. अगं ठीक आहे, लगेच कळलं ना आपल्याला, मिळेल आपल्याला. चल घेऊन. नाही, यू डोंट वरी, मी जाते आणि बघते. प्लीज सांग ना, काय घेऊ तुझ्यासाठी? वेडी आहेस का? आता तूच झाली आहेस ना माझी. आदित्य, तुझं लक्ष कुठे असतं? नशीब थोडक्यात निभावलं. हल्ली लक्षच नसतं तिचं, वेगळंच वागतं. बरं वाटतंय मला आता. थँक्यू. ताई म्हणते एवढं काही झालेलं नाहीये, तरी आदित्यला आपलं उगाचच कौतुक. एवढं काय? पण दोघे असेच हळूहळू तरंगत तरंगत दूर निघून जाऊ असं वाटतंय. पण दुसरं कोणीतरी येऊन टाचणी लावण्याआधी आपण आपले आभाळात गेलेले फुगे खाली आणूया. आधी आपण केक कापूया. ओके. ताई, हे काय चाललंय सगळं? दोघे असेच हळूहळू तरंगत तरंगत दूर निघून जाऊ असं वाटतंय. पण दुसरं कोणीतरी येऊन टाचणी लावण्याआधी आपण आपल्या आभाळात गेलेले फुगे खाली आणूया. आधी आपण केक कापूया. ओके. ताई, हे काय चाललंय सगळं? मध्ये सुद्धा तू खूप छान दिसतेस. थँक्यू. रे काय? हा, तू केक उघड. येस. एक मिनिट, तू काही करू नकोस. तू खूप केलंस. मधुरा सगळं काही करेल. आदित्य चालेल ना? काहीच प्रॉब्लेम नाहीये. मधुरा कर ना प्लीज. येस, ऑफकोर्स. फार घमंड होती ना तुला. आता बघ कशी एका मिनिटात उतरते.
हवं तर बरंच काही, पण आज काहीतरी करायला आलो. मदत. काही गरज नाहीये, दुप्पट काम करून ठेवशील, मी करते त्यापेक्षा. अरे मीठ आहे ते आदित्य. असू दे, तुझ्या हातचं मीठही गोड लागेल मला. लागलं गोड. साखर देते का तू पण ना, काय करत असतोस? लवकर. बरं वाटतंय. मीरा. टोमॅटो आधी तर मला नाही आवडत कच्चं टोमॅटो. तू सॉरी सॉरी सॉरी, बाहेर काढ बाहेर काढ बाहेर काढ. पहिल्यांदा गोड लागतं तुझ्या हातचं आहे ना. अरे मिहीर, ये ना पटकन. हा आलो आलो. अगं बाई, तिकडेच बसलास का? ये. हा, दे. बस बस, सुरू कर. अरे बर्थडे बॉस तू आहेस, तू सुरुवात केल्याशिवाय आम्ही कसं काय जेवायचं? हा अरे हो, पण मीरा बसल्याशिवाय. लहान होतं ठीक होतं, आता झाल्यात की मोठ्या. सासरी गेल्यावर हसतील लोक यांना. ताई माझा प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करते आणि प्रत्येक संकटातून माझं रक्षण करते. मग मी बांधणारच ना ताईला राखी. तुला गिफ्ट काय हवंय? तुझी सगळ्यात आवडती गोष्ट. बघतोस ना माझ्या मुलाचं काय झालं ते. काळजी वाटते रे देवा श्लोक. त्याच्या मनावर आणि बुद्धीवर खूप परिणाम व्हायला लागलाय आता. हो अगं, ते आता तर त्याच्या घरच्यांनी फक्त देवघरात प्रार्थना केली, तशा जगभर चाललेल्या लाखो लोकांच्या प्रार्थना त्याला येऊन वेढणार आहेत. तेव्हा श्लोकचं काय होईल स्वामी? मला वेळ तर नाही लागला. परतीचा मार्ग अधिक धोकादायक आहे, त्यामुळे आता पुढेच जायला हवं. तो प्रवास कितीही त्रासदायक असला तरी. सरगाठ बांधणं जरुरी आहे का सोने? हो, तुला आता नाही समजणार. मी लग्न करून गेले ना, मग समजेल तुला त्या राख्यांचं महत्व. मग बघत बसशील त्या राख्यांकडे, माझी आठवण काढत. गिफ्ट. हे घ्या तुमचं गिफ्ट. काय आहे? असं मॉडर्न एकदम, असं एकदम पंजाबी ड्रेस आहे. ए वहिनी, तुझा दादा काय द्यायचं का तुला? वीर भाईजान, आम्ही तुमच्या बाबतीत जे काय केलं हे चुकीचं आहे माहिती असून सुद्धा केलं. आम्ही तुमचे हात जोडून माफी मागतो. फोटो कोणी पाडला? माझा सगळ्यात आवडतो फोटो होता. गीता, तू आता खोटं बी बोलायला लागलीस आमच्या बरोबर. नाही, तसं नाही. आता तू दाखवतेस का आम्ही हिसकावून घेऊ? काय चाललंय तुझं कुलदीप? 2 चान्स फुकट घालवलेस. कस 1, 2, 3. हॅपी बर्थडे.